स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमून गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने वरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागुनी लपवून ठेवले विटेसी। ती दिली पाहिजे आमासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान। कृश होत चालला, काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी। एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले, बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहुणी। निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवे समर्थांते। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालियासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील। केजगाव मोंगलाईत जेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ। द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी। समागमे आमुच्या, बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान। त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य। मग समर्थांजवळी येत, घेऊन या दादासी। समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून। बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे, समर्था सांगे मधुरोत्तरे। दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते। समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले। आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईसी पाठविती। ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी। जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ। दादासी करुण गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताजी यास द्यावी, कफनी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता। नकार म्हणेची सर्वथा, न रुचेत चित्ता त्याचिया। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी। शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊन सत्वरी श्रीसन्निध आले टाळकरी। तेव्हा दादा घेऊन तुंबरी, भजन करीत आनंदे। समर्थ ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी। घेऊन माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेल आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी। आज्ञेप्रमाणे सेवेकरी, करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका श्री पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता। हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला, देहभानही विसरला। स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोण। जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती। म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लावले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता। दादाचिया शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी। व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून। टाकीला आपण मारून, एतुकेची पुरे झाले। ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला। घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ। नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वस्ते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही। दादासी बनवले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविले भिक्षेसी। ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार। लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी। वेनवी तसे नाना परी, शोक करी अपार। समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले।
दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसुया तुझी माता, तिज पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणे. म्हणे तुझी हे करणे, लोकपावादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नवेची जाण वरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी भावे सुखाने. ऐकोनी मातीची उक्ती, दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसवनी संस्था चालवली. कलियुगे दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसे चिदादा बुवा सत्य. भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्रसारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्यायः गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु.